शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का याबाबतच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही। त्याचवेळी शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची काँग्रेसशी वाढती जवळीक आता चर्चेचा विषय ठरली आहे। काँग्रेस नेत्यांसोबतची आंदोलनं, राहुल गांधी यांच्याशी झालेली भेट आणि पुण्यात झळकलेले त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स, या सगळ्या घडामोडींमुळे रोहित पवार आता वेगळी राजकीय वाट ठरणार का असा सवाल उपस्थित होतोय। आजोबांच्या राजकीय भूमिकेपेक्षा रोहित पवारांची दिशा वेगळी असेल का? पाहूया त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधणारा हा स्पेशल रिपोर्ट। रोहित राजेंद्र पवार, कर्जत जामखेडचे आमदार आणि पवार कुटुंबातील युवा राजकीय चेहरा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकीय भविष्य काय यावर चर्चा सुरू असताना रोहित पवारांच्या राजकीय हालचालींकडे आता विशेष लक्ष दिलं जात आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं संभाव्य विलीनीकरण असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याची चर्चा असो, या दोन्ही शक्यतांना संबंधित नेत्यांकडून नकार दिला जातोय। मात्र रोहित पवारांची काँग्रेस नेत्यांसोबत वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या चांदवडमध्ये रोहित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाले। गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचा संपर्क वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी राहुल गांधींची भेट घेतली होती। तसंच पुण्यात झालेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या वेळी राहुल गांधींच्या स्वागताचे पोस्टर्स सुद्धा रोहित पवारांच्या वतीनं लावण्यात आले होते। याआधी रोहित पवारांनी शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपण्याची भूमिका मांडत भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यामुळेच त्यांच्या काँग्रेस सोबतच्या वाढत्या जवळीकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय। तिथं तुम्ही बघितलं तर तसा काँग्रेसचं चिन्ह कुठंच नव्हतं। राहुल गांधीजी विरोधी पक्ष नेता आहेत आणि छात्रों की गूंज जे विद्यार्थ्यांचे जो काय आवाज आहे त्याच्या अनुषंगाने तो सामाजिक कार्यक्रम होता। तिथं सुषमाताई आपल्या दिसल्या, रोहित पाटील दिसले, अजून बरेच काही स्थानिक नेते सुद्धा आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। तेच म्हणतो आता मी स्वागत बोर्डच्या माध्यमातून केलं, काही लोकांनी तिथं जाऊन त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं जेव्हा विचारासाठी आपण लढत असतो तेव्हा पक्ष आणि विचार, जात, धर्म सोडून माणुसकीच्या नात्याने जो माणूस लढतोय त्याच्याबरोबर राहणं पण तितकंच महत्त्वाचं। तीच भूमिका या सगळ्या नेत्यांची होती। महाविकास आघाडी म्हणून मी असेल, रोहित पवार असेल, काँग्रेसचे, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची आमची जवळीकता आहेच ना महाविकास आघाडी म्हणून। परंतु या संदर्भामध्ये काँग्रेसची जवळीकता वाढली आहे असं वगैरे हा काय अर्थ नाही आहे। मला वाटतं त्याच्यात काही तथ्य नाही। पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र होऊन पक्ष म्हणून त्याप्रमाणे काम करतो। काँग्रेसचे संबंध, काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये गेल्या 12 वर्षात सगळ्यात जास्त मी डिफेंड केलंय। मग माझी जवळीक तुम्हाला का नाही दिसत? तुम्हाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया व्हायला लागला भारतीय जनता पक्षासारखा। रोहित पवारांच्या काँग्रेसशी वाढत्या जवळीकीमागे आणखी एक महत्त्वाचा राजकीय संदर्भ आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी आणि FIRचा मुद्दा उपस्थित केला होता। राहुल गांधींच्या भेटीनंतर कर्नाटकात या प्रकरणी FIR दाखल झाल्याचा दावा रोहित पवारांकडून करण्यात आला होता। दरम्यान 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांसारखा युवा आणि उच्चशिक्षित चेहरा काँग्रेससाठीही महत्त्वाचा ठरू शकतो। मात्र शरद पवारांची राजकीय रणनीती अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट होत नाही। भविष्यात शरद पवारांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली तरी रोहित पवार त्यांच्यासोबत राहतील का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। आणि जर रोहित पवारांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तर पवार कुटुंबातील राजकीय दुरावा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आपण काल बोललोत ना, मी त्याच पुरोगामी विचाराचे रोहित पवार जे आहेत, फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब आणि छत्रपती शिवरायांना मानणारे त्यांचा विचार आहे, त्या विचाराचे आहेत। आणि पुरोगामी विचाराचा व्यक्ती काँग्रेसच्या विचाराशी जुळतं मिळत आहे, त्यामुळे ते त्या विचाराला घेऊन पुढे जात आहेत। आता सोबत राहील की नाही, येणार की नाही, आता कुठली घाई आहे? त्यांना यायचा, येणार नाही येणार त्यांची इच्छा आहे। आणि चांगला कार्यकर्ता, चांगला नेता पक्षात आला तर आम्ही स्वागतच करणार आहोत। पवार कुटुंबियांमधली राजकीय समीकरणं महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत। कधी काळी काका पुतण्यामध्येही राजकीय दुरावा निर्माण झालेला होता आणि त्यानंतर पुतण्या हा काकांपासून दूर गेलेला होता। आता आजोबा आणि नातवामध्येही राजकीय भूमिका वेगळी होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच रोहित पवारांच्या पुढच्या राजकीय निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरणं बदलणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। पवार कुटुंबातील राजकीय समीकरणं महाराष्ट्रासाठी नवी नाहीत। कधी काळी काका पुतण्यांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला, पुतण्या काकांपासून दूर गेला
आता आजोबा आणि नातवामध्ये राजकीय भूमिका वेगळी होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. रोहित पवारांच्या पुढच्या राजकीय निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरण बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.